So first unit, structural analysis subject का युनिट नंबर 1 फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चर. सो या युनिट मध्ये जे काही ह्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये जे आपल्याला शिकायचं आहे त्याचा पूर्ण बेसिक असणार आहे. तो जर हा युनिट जर प्रॉपरली केला तर तुम्हाला पुढचे 5 युनिट हे इझी जातील. या युनिट मध्ये आपण वेगवेगळे टॉपिक सब टॉपिक डिवाइड केले. या प्रत्येक टॉपिक नुसार आपण स्टडी करणार आहोत पूर्ण. तो पहिला आहे आपला इंट्रोडक्शन. तो इंट्रोडक्शन मध्ये काय राहील? इंट्रोडक्शन मध्ये राहील की स्ट्रक्चर म्हणजे काय, स्ट्रक्चर कशाला म्हणतात, अनालिसिस करणं म्हणजे काय, अनालिसिस कसं करायचं स्ट्रक्चरचं, तो झाला इंट्रोडक्शन. देन दुसरा जो पॉइंट आहे त्यानंतर आपण घेणार फंडामेंटल अझम्पशन. फंडामेंटल अझम्पशन म्हणजे काय? अझम्पशन म्हणजे काही गोष्टी अज्युम कराव्या लागतात, राईट. सो कोणकोणते अझम्पशन आहेत ते पाहणार. त्यानंतर स्ट्रक्चरचं क्लासिफिकेशन, कोणकोणत्या टाईपचे स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळे टाईपचे स्ट्रक्चर्स आपल्याला भेटतात, जसं की डॅम आहे, स्लॅब आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जे तुम्ही आपण जे बिल्डिंग बनवतो त्यामध्ये स्लॅब कशाला म्हणतात, कॉलम कशाला म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. त्यानंतर सपोर्ट अँड जॉईंट डिस्प्लेसमेंट, नंतर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन. स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन 3 असतात. नंतर स्टॅटिकली डिटर्मिनंट अँड इनडिटर्मिनंट स्ट्रक्चर. नंतर हे दोन जे आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी अँड कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी. याच्यावर न्यूमेरिकल पण येतो 6 मार्कला, ज्यामध्ये आपल्याला केसी अँड केडी फाइंड आउट करायचं असतं. ठीक आहे. तर आधी आपण हे लिहून घ्या, त्यानंतर आपण वन बाय वन लिहूया पुढे. सो स्ट्रक्चर इंट्रोडक्शन काय आहे, त्याला म्हणतात स्ट्रक्चर. ठीक आहे. So structure is an elastic body which supports external loads with the help of internal resistive forces. त्याचं meaning काय होतं? स्ट्रक्चरला आपण इलेस्टिक बॉडी अज्युम करतो. इलेस्टिक बॉडी म्हणजे त्यावर जर एखादा फोर्स अप्लाय केला आणि तो रिमूव्ह केला तो वापस त्याचा ओरिजिनल शेप अँड साईजला ती बॉडी येते, त्याला म्हणतात इलेस्टिक बॉडी. ठीक आहे. सो याची डेफिनेशन काय आहे स्ट्रक्चरची? स्ट्रक्चर इज अन इलेस्टिक बॉडी विच सपोर्ट एक्सटर्नल लोड. काय सपोर्ट करते ते? एक्सटर्नल लोड विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस, किंवा त्याला म्हणतात इंटरनल फोर्सेस पण म्हणतात किंवा इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पण म्हणतात. आता एक्सटर्नल लोड कोणकोणते असू शकतात? तर एक्सटर्नल लोड ऍक्सियल फोर्स पण असू शकतो, किंवा ट्रान्सफर फोर्स पण असू शकतो, मोमेंट पण असू शकतात, किंवा ट्विस्टिंग मोमेंट पण असू शकतात. आणि जर इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस जर बघितले ते कोणते असू शकतात? ते सुद्धा ऍक्सियल फोर्स, शिअर फोर्स असतो यामध्ये इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्स मध्ये, बेंडिंग मोमेंट अँड ट्विस्टिंग मोमेंट. सो स्ट्रक्चर मध्ये 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. पहिलं काय? कोणती बॉडी? स्ट्रक्चरची इलेस्टिक बॉडी आहे, जी कशाला सपोर्ट करते? एक्सटर्नल लोड्सला सपोर्ट करते विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस. ठीक आहे. सपोज एखाद्या बॉडीमध्ये इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस नाही तर त्या केसमध्ये ते स्ट्रक्चर नसतं, ते असतं मेकॅनिझम. ते काय असतं? मेकॅनिझम. स्ट्रक्चर मध्ये एक्सटर्नल लोड्स पण असतात आणि त्यासोबत इंटरनल फोर्सेस पण असतात, इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस पण असतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण इथे एक बीम घेतला, इथे एक रॉड घेतला. ठीक आहे. हा आपला ऍक्सिस, ही आपली लेंथ. ठीक आहे. तर लेंथच्या पॅरलल जो ऍक्सिस असतो, त्याच्या लेंथच्या पॅरलल जो ऍक्सिस असतो त्याला म्हणतात लॉंजिट्युडनल ऍक्सिस. द ऍक्सिस विच इज पॅरलल टू द लेंथ त्याला म्हणतात लॉंजिट्युडनल ऍक्सिस. हा झाला आपला ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्सेस. कॉम्प्रेसिव्ह का? कारण की तो काय करतोय? पुश करतोय, दोन्ही फोर्स एकमेकांकडे चालले, त्याला म्हणतात ऍक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. ऍक्सियल टेन्साइल फोर्स म्हणजे अवे फ्रॉम द पॉइंट, त्या पॉइंट पासून कुठे चालले? बाहेर चालले. तो हा झाला ऍक्सियल टेन्साइल फोर्स. अँड ट्रान्सव्हर्स ऑर लॅटरल लोडिंग म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा UDL येणार, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड येणार. ठीक आहे. सो हे आपलं बेसिक स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन. सो कोणत्याही ओरल मध्ये तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. स्ट्रक्चर म्हणजे काय, स्ट्रक्चरवर कोणते फोर्सेस असतात, कोणते इंटरनल फोर्सेस असतात, ते सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. तो लिहून घ्या. तो हा झाला आपला स्ट्रक्चरचा. त्यानंतर सेकंड जे की अनालिसिस. आता अनालिसिस काय आहे? स्ट्रक्चरल अनालिसिस म्हणजे काय? मॅग्निट्यूड अँड नेचर फाइंड करायचं. फाइंड आउट नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ इंटरनल रेझिस्टिव्ह फोर्सेस अँड टू फाइंड आउट रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर, त्याला म्हणतात अनालिसिस.
अनालिसिस करायचं म्हणजे काय करतो आपण, एखादा बीम आहे, एखादा रॉड आहे, त्यावर कोणकोणते इंटरनल फोर्सेस, इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस अप्लाय झालेले आहेत आणि त्यांचं व्हॅल्यू काय असणार आणि त्यांचं नेचर काय असणार. समजलं? So analysis म्हणजे काय? Structural analysis means to find out nature and magnitude of internal resistive forces and response of structure. अब response of structure म्हणजे काय? To find out slope and deflection. Slope and deflection आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. So इथे याला म्हणतात स्ट्रक्चरल अनालिसिस. ठीक आहे. तर आणखीन एक लाईन दिली तर इंटरनल फोर्सेस और इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस इज ऑल्सो नोन ॲज डिझाईन फोर्सेस. त्याला डिझाईन फोर्सेस म्हणतात. हे जे आपण अनालिसिस करतो हे कशात यूज केलं होतं, डिझाईन मध्ये यूज केले होते सगळे फोर्सेस. ठीक आहे. तर आता फॉर एक्झाम्पल एक बीम घेतला आपण, लॉंजिट्युडनल ऍक्सिस घेतलाय, दोन रिएक्शन आहेत ए अँड बी, त्यावर एक यूडीएल आहे. ठीक आहे. डब्ल्यू पर मीटर आणि एक पॉइंट लोड आहे पी. ओके. नंतर एक ऍक्सिस आपण ड्रॉ केला इथे, एक ऍक्सिस ड्रॉ केला एक्स एक्स, डिस्टन्स ऑफ एक्स. ठीक आहे. पॉइंट लोडच्या लेफ्ट साइडला ड्रॉ केला. याला आपण सेपरेट सेपरेट करूया. तो हा पहिला पार्ट, हा दुसरा पार्ट. यामध्ये एक्सियल फोर्स असणार इक्वल अँड अपोजिट, एक राईटला चाललाय एक लेफ्टला चाललाय. म्हणजे ज्यावेळेस ते एकत्र जाणार त्यावेळेस काय झाले पाहिजे, ते बॅलन्स झाले पाहिजे. ठीक आहे. नंतर एक शेअर फोर्स हा पॅरलल टू द कट सेक्शन. हा जो कट सेक्शन आहे त्याला कसा असतो, पॅरलल असतो. कोणता? एसएफ. एसएफ म्हणजे शेअर फोर्स, एएफ म्हणजे एक्सियल फोर्स आणि मोमेंट असतं एम एक्स अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज. तो हे तीन आपल्याला मेजरली फोर्सेस राहतात. दोन फोर्सेस, एक मोमेंट. एक्सियल फोर्स along the longitudinal axis, and shear force parallel to the cut section, and moment m axis anti-clockwise and clockwise. आता त्यानंतर स्लोप अँड डिफ्लेक्शन कसं फाइंड होतं. ठीक आहे. सपोज आता एक बॉडी आहे, तो एक रॉड आहे, यावर काय केलंय, लोड अप्लाय केलाय. एक रॉड घेतलं, त्यावर लोड अप्लाय केलं, काय होईल, तो बेंड होणार. ठीक आहे. कसा बेंड होईल, खाली जाईल ना, जास्त होईल ना, बरोबर. आता ज्यावेळेस लोड अप्लाय होतो त्यावेळेस ओरिजिनल पोझिशन त्याची ही आहे. ज्यावेळेस लोड अप्लाय होतो, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड अप्लाय होतो, त्यावेळेस त्याची पोझिशन कुठे येते, इथे येते. इकडली कुठे येते, बेंड झाल्यावर असं होतं ना, ओरिजिनल पोझिशन पेक्षा कॉम्प्रेस होतं. वरती काय होतं, कॉम्प्रेस होतं, खाली काय होतं, एक्सपांड होतो. ठीक आहे. तो ओरिजिनल पोझिशन ही होती, लोड अप्लाय केल्यानंतर इथे आला, ही होती ही पोझिशन, इथे झाला. ठीक आहे. आणि खाली बेंड होणार. तो ही जो मिडल जो पॉइंट आहे, मिडल जी लाईन आहे, तो काय आपला ऍक्सिस आहे. जो हा ऍक्सिस होता ना, हा येलो वाला तो काय, तो ऍक्सिस आहे. आता टॉप साइडला काय होतं, कॉम्प्रेस होतोय, कमी होतोय, आणि बॉटम साइडला काय होतं, एक्सपांड होतोय. म्हणून वरती लिहिलं आपण कॉम्प्रेसिव्ह, खाली लिहिलं आपण टेन्साइल. ठीक आहे. आता हा जो ओरिजिनल शेप कोणता होता, ओरिजिनल शेप सपोज हा होता. सुरुवातीला लोड अप्लाय केल्यानंतर इथे आला, हा जो डिस्टन्स झाला ते काय झालं, त्याचं डिफ्लेक्शन. ते काय झालं, त्याचं डिफ्लेक्शन. ओरिजिनल पासून किती खाली गेला, किती डिफ्लेक्ट झाला, त्याला म्हणतात डिफ्लेक्शन. आणि ज्यावेळेस आपण एक टँजंट ड्रॉ करतो, जो अँगल बनतो थिटा, त्याला म्हणतात स्लोप. तो अनालिसिस मध्ये काय करतो आपण, स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये काय करतो आपण, नेचर अँड मॅग्नेट्यूड फाइंड करतो इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेसचे, अँड नेचर अँड मॅग्नेट्यूड फाइंड करतो स्लोप अँड डिफ्लेक्शन. त्याला म्हणतात स्ट्रक्चरल अनालिसिस. हा होता आपला इंट्रोडक्शन वाला पार्ट. एक पहिलं काय बघितलं आपण, स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चर म्हणजे काय राहतो, एक इलास्टिक बॉडी आहे, त्यावर एक्सटर्नल लोड सपोर्ट करतात विथ द हेल्प ऑफ इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस. एक्सटर्नल लोड काय असू शकतात, ऍक्सियल फोर्स असू शकतात, मोमेंट असू शकतात, त्यानंतर ट्विस्टिंग मोमेंट असू शकतात. नंतर इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस काय असू शकते, ऍक्सियल फोर्स असू शकतात, शिअर फोर्स असू शकते,
बेंडिंग मोमेंट असू शकते आणि ट्विस्टिंग मोमेंट असू शकते. त्यानंतर अनालिसिस मध्ये इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेसचं नेचर अँड मॅग्नेट्यूड अँड स्लोप अँड डिफ्लेक्शनचं नेचर अँड मॅग्नेट्यूड फाइंड करायचं आहे. हे फिगर ड्रॉ करा. हे समजलं एफ एफ एम एस काय आहे. ठीक. हे जे आहेत ना याला म्हणतात इंटरनल रेजिस्टिव्ह फोर्सेस अँड इलेक्ट्रिक बॉडी. क्लियर. Structure is assumed as elastic body. Then, second, the structure is isotropic and homogeneous. The isotropic and homogeneous म्हणजे काय? The structure is isotropic and homogeneous. Homogeneous. ठीक. तर आयसोट्रोपिक मटेरियल कशाला म्हणतात? एकाच पॉइंट मधनं इलेक्ट्रिक जे कॉन्स्टंट आहेत. इलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणजे काय? जसं की आपण मॉस मध्ये शिकलोय बघा. काय? इलेक्ट्रिसिटी. आठवते? यंग्स मॉड्युलस मध्ये इलेक्ट्रिसिटी शिकलोय. नंतर बल्क मॉड्युलस शिकलोय. इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज त्याला म्हणतात. इलेक्ट्रिसिटी, बल्क मॉड्युलस, आणखी काय होतं? अथवा यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, इलेक्ट्रिसिटी, आणखी जी रिजिडिटी. ठीक आहे. ई के जी आपण शिकलो ना. ई के जी. तो हे जे प्रॉपर्टीज आहेत, इलेक्ट्रिक प्रॉपर्टीज म्हणतो त्याला, तर त्या एकाच पॉइंट मधून ज्या निघतात. आयसोट्रोपिक म्हणजे एकाच पॉइंट मधनं कोणत्याही डायरेक्शन मध्ये जर असतील तर सेम असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्या थ्रू जर बघितलं आपण, त्यांचा सगळ्यांचा पॉइंट काय आहे? एकच आहे. डायरेक्शन वेगळे आहेत, त्यांची व्हॅल्यू काय असणार? सेम असणार. फॉर एक्झाम्पल मी ई घेतोय, इलेक्ट्रिक प्रॉपर्टी सगळ्या डायरेक्शनला सेम, त्याला म्हणतात आयसोट्रॉपिक. पॉइंट एकच आहे आणि एका पॉइंट मधनं वेगवेगळ्या डायरेक्शननी जो ई आहे तो कसा आहे? सगळ्यांचा सेम आहे, त्याला म्हणतात आयसोट्रॉपिक. The elastic property of material are same in all direction at one point. त्याला कसं लिहिणार आहोत आपण? Elastic property of material. The elastic property of material is same in all directions at one point. Is called isotropic material. ठीक आहे. एकाच पॉइंट मधनं
कोणत्याही डायरेक्शनला जर व्हॅल्यू बघितली तर सेम राहणार, त्याला म्हणतात आयसोट्रॉपिक मटेरियल. त्याच्या अपोजिट राहणार काय, होमोजिनियस मटेरियल. होमोजिनियस मटेरियल म्हणजे काय होईल की एका पॉइंटला नाही, ऑल पॉइंटला बट इन वन डायरेक्शन सगळ्या व्हॅल्यू सेम राहते. म्हणजे ती जर फिगर काढायची म्हटलं तर अशी होईल. पॉइंट कोणताही असेल तर डायरेक्शन काय असणार, एकच राहणार. याला म्हणतात होमोजिनियस. आता एक डायरेक्शन आहे, EX पण आपण लिहू शकतो. समजलं का? तो याची काय डेफिनेशन येईल, होमोजिनियस मटेरियल. होमोजिनियस material. Homogeneous material. The elastic property of material is same in one direction at all points. The elastic property of material is same in one direction at all points. एकाच डायरेक्शनला सेम आहे, बट प्रत्येक पॉइंटला इथे काय एकच पॉइंट आहे आणि प्रत्येक डायरेक्शनला सेम आहे. तो हा बेसिक डिफरन्स आहे. इट्स कॉल्ड होमोजिनियस मटेरियल. ठीक आहे इथपर्यंत. ओके, हे दोन आपण अजम्पशन घेतले. आता स्ट्रक्चर इज अज्युम्ड ॲज अ इलेक्ट्रिक बॉडी. स्ट्रक्चर इज आयसोट्रोपिक अँड होमोजिनियस. आयसोट्रोपिक म्हणजे काय, एक पॉइंटवरनं वेगवेगळ्या डायरेक्शनने जर इलेक्ट्रिक प्रॉपर्टी बघितली सगळीकडे सेम राहणार. होमोजिनियस म्हणजे एक डायरेक्शन मध्ये वेगवेगळ्या पॉइंटसाठी डायरेक्शन एकच राहणार, आयदर EX, आयदर EY, आयदर EZ, बट पॉइंट वेगवेगळे असू शकतात, तरी सुद्धा व्हॅल्यू सेम राहणार. आणि दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर स्ट्रक्चर इज आयसोट्रोपिक अँड होमोजिनियस म्हणजे ऑल पॉइंट्स अँड ऑल डायरेक्शन. हे दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर काय होईल, सगळ्या पॉइंटला सगळ्या डायरेक्शनला इलेक्ट्रिक प्रॉपर्टी काय राहील, सेम राहील. त्यानंतर थर्ड आहे, मटेरियल शुड बी कन्सिडर ॲज कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे लगातार. ठीक आहे, तर तो आहे सॉलिड कंटिन्युअस. थर्ड पॉइंट. मटेरियल should be considered as solid continuous. And fourth point, right? The principle of superposition is valid. The principle of superposition is valid. The principle of superposition म्हणजे काय आहे, सपोज तुमचा एखादा बीम आहे अशा प्रकारे, आपण कन्सिडर करूयात. ओके, फिक्स सपोर्ट आहे.
त्यावर UDL आहे. एक पॉइंट लोड आहे. W पर मीटर. ठीक आहे. इथे आपल्याला फाइंड करायचा डेल्टा मॅक्स. तो डेल्टा मॅक्स कसा फाइंड करणार आपण? सेपरेटली इन द सेन्स एकदा आपण फक्त पॉइंट लोड कन्सिडर करणार, तो झाला डेल्टा 1. अँड एकदा आपण काय करणार, फक्त UDL कन्सिडर करणार आणि तो त्यानुसार सॉल्व करणार. आता झाला डेल्टा 2, म्हणजे सेपरेटली सॉल्व करायचं. तो डेल्टा मॅक्स काय येणार मग? डेल्टा 1 प्लस डेल्टा 2. तर हे आहेत आपले काही assumption, fundamental assumption. First assumption काय? The structure is considered as or assumed as an elastic body. Second आहे, structure is isotropic and homogeneous. Isotropic means in property of elastic property of material is same in different direction or same in all direction at one point. And homogeneous material म्हणजे काय? The elastic property of material is same in one direction at all points. One direction at all points. So हे important sentence आहे. One direction at all points. आणि दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे all point, all direction ला सेम राहणार elastic property. Then material should be considered as solid continuous. And fourth आहे the principle of superposition is valid. म्हणजे काय? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे आपल्याला 2 स्टेप मध्ये सॉल्व करायचं, सेपरेटली सॉल्व करायचं. एकदा पॉइंट लोड कन्सिडर करून, एकदा UDL कन्सिडर करून. तो हा आहे आपला दुसरा पॉइंट, फंडामेंटल अझम्पशन. ठीक आहे, हे लिहून घ्या.